तर आजच्या आपल्या चर्चेचा विषय इतिहास विषयाची कशी तयारी करायची आणि नेहमीप्रमाणे आपल्याला मी आपल्या ग्रुपवरती एक पेपर टाकलेला आहे आणि त्या पेपरच्या संदर्भातच आपण अभ्यासक्रमाचे विविध मुद्दे आणि यानुसारची चर्चा करूया. आता सुरुवातीला मी आपल्यासाठी सगळ्यांच्यासाठी ही फाईल शेअर करतोय. ती दिसते का फाईल सगळ्यांना? You are able to see this file? सगळ्यांना ही फाईल दिसते का? येस सर. तर ह्या फाईलच्या अनुषंगानं म्हणजे याच्यातले जे काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर त्याच्या दृष्टिकोनातूनच आपण आजची चर्चा करूया. सुरुवातीला नेहमीप्रमाणे अभ्यासक्रमातले मुद्दे जे आहेत तर त्याच्याबद्दलची इथं माहिती दिलेली आहे आणि ह्या मुद्दा जर तुम्ही बघायला गेला तर एकूण आपल्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम विविध परीक्षांच्या साठी दिलेला आहे आणि 2019 मध्ये या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न यांची सांगड घालून अभ्यासक्रमातले विविध मुद्दे आणि आपण ज्याच्यावरती जास्त भर द्यायला पाहिजे असे 10 घटक आपण इथे चर्चेला घेतलेले आहेत आणि 10 घटकापैकी जर तुम्ही बघायला गेला तर या 10 घटकापैकी जर तुम्ही बघायला गेला तर पहिला घटक जो आहे तो ब्रिटिश राजवटीच्या संदर्भातला, नंतर ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताना केलेले विविध कायदे, करार, आयोग आणि परिषदा, नंतर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, क्रांतिकारक चळवळी, वर्तमानपत्र आणि ग्रंथ, काही साहित्य त्याच्याबद्दलचे प्रश्न, संघटना, पक्ष, संस्था, मग त्याच्यात सुद्धा काँग्रेसचे अधिवेशन, मुस्लिम लीग, इतर काही राजकीय आणि सामाजिक पक्ष आणि संघटना त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीवरती आणि सत्याग्रहावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. महत्वाच्या व्यक्तीचं काम, राजकीय नेतृत्व, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, स्वातंत्र्य भारत. तर अशा ह्या 10 घटकावरती आधारित विविध आपल्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यावरती प्रश्न येतात आणि आता जे काही तुम्हाला जे काही आपल्या चर्चेची दिशा असणार आहे ती 2019 मध्ये ज्या 22 परीक्षा झाल्या त्यापैकी जवळजवळ 12 परीक्षांमध्ये इतिहासावरती प्रश्न होते. सर्वात जास्त प्रश्न अर्थात राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 मध्ये 150 पैकी 60 प्रश्न इतिहासावरती आणि सगळ्यात कमी प्रश्न जर तुम्ही बघायला गेला तर ते जे आपल्याला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणतो, महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा, त्याच्यामध्ये ते 5 प्रश्न विचारले होते. किंवा आताच 2020 मध्ये या वर्षीची जी पहिली परीक्षा एम व्हायची झाली तर त्याच्यामध्ये अभ्यासक्रमात त्यांनी सांगितले की 10 प्रश्न याच्यावरती असतील, पण जर समजा आपण प्रश्न विचारल्या गेलेल्याची संख्या जर बघितली तर ही संख्या बरीच जास्त होती. सो आपल्याला तर ते काही मुद्दे जे आहेत ते माहिती असायला पाहिजेत. आता बघा हे 10 घटक मी लिहिलेले तिथं, ब्रिटिश राजवट, कायदे, करार, आयोग, परिषदा, सामाजिक आणि याच्याप्रमाणे. आणि मग एमपीएससीच्या ज्या विविध परीक्षा आहेत तर त्याच्यात जर तुम्ही बघितला तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम त्यांनी नुसतं एका लाईन मध्ये दिलेला आहे. भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतीय स्वातंत्र्य चळवळ, 15 प्रश्न आणि 30 गुण. आणि मग याच्यात सुद्धा जर बघायला गेला तर जास्त भर हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीवरती असतो. तिथे एक 7 ते 8 प्रश्न, काही वेळेला प्राचीन, मध्ययुगीन आणि आपली स्वातंत्र्य चळवळ प्रत्येकावरती 5-5 प्रश्न सुद्धा विचारतात, अनेक वेळेला जास्त असतात. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला, 9 टॉपिक आहेत, 60 प्रश्न त्याच्यात आहेत. पण या 9 टॉपिक पैकी 9वा टॉपिक जो आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्राचीन ते आधुनिक, याच्यावर कधीही 4 ते 5 पेक्षा जास्त प्रश्न आलेले नाही. आणि बाकीचे काही प्रश्न जर बघितले आणि अभ्यासक्रमातले घटक उपघटक बघितले, इतकी त्याच्यामध्ये पुनरावृत्ती झालेली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हे अभ्यासक्रमातले जे मुद्दे जे येतात राज्यसेवा मुख्य परीक्षेतले 60 मार्कासाठी, त्यांची संख्या साधारण 5-6 जरी टॉपिक याच्यातले व्यवस्थित केले आपल्याला याची चांगली तयारी करता येते. त्यानंतर तिसरी परीक्षा म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, मग त्याच्यात सुद्धा 15 प्रश्न आणि 15 गुण. मग त्यात सुद्धा जो अभ्यासक्रम आहे तो एकाच लाईन मध्ये दिलेला आहे, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासहित असा आहे. नंतर पीएसआय मुख्य परीक्षेमध्ये 10 प्रश्न आणि तुम्हाला सांगितलं मागच्या परीक्षे आपल्या चर्चेच्या वेळेला
मुख्य परीक्षा ज्या आहेत दुय्यम सेवातल्या, तर त्याच्यात अभ्यासक्रम तोच ठेवला, फक्त गुणांची संख्या वाढवलेली आहे. आणि मग ते 10 प्रश्न त्याचे टॉपिक सुद्धा बघा, सामाजिक आणि आर्थिक जागृती. म्हणजे इतिहासामध्ये फक्त आपण सणावळ्यावरती किंवा राजकीय घडामोडीवरती जोर देण्यापेक्षा सामाजिक आणि आर्थिक प्रगती, परिवर्तन किंवा बदल काय झाले याच्यावरती जर भर दिला, म्हणजे 1885 पासून 1947 पर्यंत, तर मुख्य परीक्षेतल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सोपं जातं. आणि हे 5 टॉपिक त्याच्यात आहेत. राज्य कर निरीक्षक, त्याला सुद्धा ते 5 टॉपिक तेच आहेत. सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा, त्यालाही तेच आहेत. त्यानंतर गट क सेवा जी आहे आणि दुय्यम सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम सारखाच आहे. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षेमध्ये 5 प्रश्न येतात, त्यामध्ये सामान्य ज्ञान असा टॉपिक दिलाय आणि इतिहासावरती 5 प्रश्न आलेले आहेत. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा एकाच लाईनीत दिलाय, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आणि त्यात सुद्धा त्यांनी 25 प्रश्न विचारलेत. तिकडेही आता एका प्रश्नाला 2 मार्क असतात, म्हणजे 50 गुण झाले. आताच मग सांगितल्याप्रमाणे सहाय्यक मोटर वाहन पूर्व परीक्षा 5 प्रश्न असतील म्हणून सांगितलं, पण यावेळेचा जो काही 100 मार्काचा त्यांचा जो पेपर होता, त्याच्यात मी बघितले जवळजवळ 16 प्रश्न इतिहासावरती विचारलेले आहेत. अर्थात तिथं आर्थिक आणि सामाजिक इतिहास जास्त विचारला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं मग आपल्याला मगाशी जे वाक्य मी बोललो, की इतिहास हा सणावळ्यांचा नसून इतिहास हा सामाजिक आणि आर्थिक घटनांचा जर आपण बघितला, तर त्याचे आपल्याला जास्त फायदा होतो. भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, त्याचा सुद्धा 1857 ते 1990 पर्यंत अभियांत्रिकीमध्ये, आणि कृषी सेवा पूर्व परीक्षेमध्ये त्यांनी तो अभ्यासक्रम 2000 पर्यंत नेलाय आणि 5-5 प्रश्न विचारतात. आता या परीक्षांचा अभ्यास करताना आपल्याला काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. आजच्या आपल्या चर्चेमध्ये माझा रोख असा राहील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर ते आमच्या वेबसाईटवरती आम्ही तुम्हाला देतोयच, पण त्याच्याही पेक्षा आपला अभ्यास सरासरी होऊन सुद्धा उत्तरं काढायची झाली तर इतिहासाबद्दलचा आपला दृष्टिकोन किंवा आपला अप्रोच कसला असला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की 11वीचं इतिहासाचं पुस्तक किंवा SY BA ला मुंबई विद्यापीठ किंवा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, विशेषतः या दोन्ही विद्यापीठाचं जी इतिहासाची पुस्तकं जी आहेत SY BA ची, तर ती आपल्या ह्या परीक्षेला उपयोगी पडतात. अनेक विद्यार्थी NCERT ची पुस्तकं वाचतात. बरेच जण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जी पुस्तकं आहेत त्याचाही अभ्यास करतात. आता हे सगळं करून काही जण टेक्स्ट बुक सुद्धा वाचतात. आणि हे सगळं करून सुद्धा आपण जर बघायला गेलो, इतिहास प्रश्न येतात तर त्यांची उत्तरं आपल्याला किती मिळू शकतात. आणि आता तुम्हाला हे जे कलेक्शन दिलेलं आहे, कंपायलेशन दिलेलं यावेळेच्या म्हणजे 2019च्या प्रश्नांचं, ते जवळजवळ 200 प्रश्न आहेत. आणि आपण बघितलं की राज्यशास्त्रामध्ये जवळजवळ 400 पेक्षा जास्त प्रश्न आले आहेत, किंवा अर्थशास्त्रावरती सुद्धा 400 होते, सामान्य ज्ञानावरती 400 होते. इतिहासावरती ते प्रश्नांची संख्या कमी दिसते, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे 22 पैकी फक्त 12च परीक्षांमध्ये इतिहासावरती प्रश्न विचारले गेले होते. आता या सगळ्या प्रश्नांचं बारकाईनं आपण लक्ष दिलं तर त्यांची उत्तरं काढण्यासाठी आपल्याला 3 पद्धतींचा वापर करता येतो. पहिली पद्धत म्हणजे काय, मी केलेला अभ्यास. म्हणजे माझी तयारी जरी समजा चांगली नसली, अगदी सरासरी जरी तयारी असली, तर त्या तयारीच्या सहाय्यानं उत्तर काढण्या इतपत आपल्याला जमायला पाहिजे. थोडक्यात याचा अर्थ काय, की आपली थोडी तरी मेमरी असायला पाहिजे. तर इथे न्यूमॉनिक्स किंवा इतर काही साधनांच्या सहाय्यानं स्वतःची थोडी मेमरी वाढवली तर मग आपल्याला इतिहासातली उत्तरं सरासरी 50% तरी काढायला सोपं जातं. दुसरं जे नेहमीप्रमाणे आहे त्याला एलिमिनेशन मेथड म्हणायचं. मग हे उत्तर बरोबर नाही म्हणून ते उत्तर बरोबर असणार असं काहीतरी करून, त्यातल्या विविध प्रकार असतात त्याच्यात, अगेन दॅट इज अ सायंटिफिक मेथड, बाय युजिंग द रॅशनल अप्रोच आपल्याला ते लॉजिकचा वापर करून ते काढता येतं. आणि तिसरं म्हणजे इंट्युशन. तर थोडक्यात परीक्षेची तयारी, त्यानंतर आपल्याकडे उत्तर शोधण्याचं कौशल्य असणं, किंवा त्याच्यापैकी ज्याला आपण एलिमिनेशन मेथड किंवा आणखी काही प्रकार आहेत ते मानायचं, आणि तिसरं इंट्युशन. त्या तिघांचा वापर करूनच उत्तर काढायला पाहिजे. तुमच्यापैकी कोणी म्हणाला की मी 100% हा दिलेला अभ्यासक्रम सगळी तयारी करतो आणि इतिहासावरती येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढतो, इट इज हायली इम्पॉसिबल. आणि इतिहासाचा अभ्यासक्रम किंवा आताच्या अलीकडच्या काळात विचारले जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप इतकं कोपऱ्यातलं असतं, आणि इतिहासात कसं आहे, फॅक्ट इज फॅक्ट, तुम्हाला ती बदलता येत नाही. आणि कोपऱ्यातली नावं एवढी विचारली जातात, मग ते काढायचं कसं उत्तर, हा सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो. मग अशा वेळेला आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधताना काही म्हणजे अभ्यास आपला डोळस असला पाहिजे. मग आता डोळस अभ्यास म्हणजे नेमकं काय,
तर इतिहासातल्या अभ्यासक्रमामध्ये येणारे घटक, उपघटक किंवा मुद्दे यांची सांगड सद्यस्थितीशी घालायची. म्हणजे काय करायचं? तर आता बघा आपण 2020 मध्ये होणाऱ्या परीक्षांचा अभ्यास करतोय. मग 100 वर्षापूर्वी म्हणजे 1920 ला काय झालं? आणखी 100 म्हणजे 200 वर्षापूर्वी 1820 ला काय झालं? किंवा 150 वर्षापूर्वी म्हणजे 1870 ला काय झालं? किंवा जर समजा तुम्ही बघायला गेला तर 50 वर्षापूर्वी काय झालं? म्हणजे 1970 मध्ये किंवा 75 वर्षापूर्वी काय झालं? 60 वर्षापूर्वी काय झालं? अगदी रौप्य महोत्सवी वर्ष 25 वर्षापूर्वी काय झालं? याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. मग अशा वेळेला त्या सगळ्या घटनांची आपण यादी तयार करायला पाहिजे. आणि ही तयार करत असताना काही बऱ्याच महत्वाच्या बाबी ज्या असतात त्या लक्षात घेतात. आता समजा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, की महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याची जन्मशताब्दी 19 म्हणजे आता 2020 मध्ये आपण साजरी करतोय. तर 2020 मध्ये महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्याची आपण जन्मशताब्दी साजरी करतोय, तर त्यांचं नाव माहिती पाहिजे. म्हणजे 1920 साली महाराष्ट्राचे आतापर्यंत 24 मुख्यमंत्री झाले, त्यापैकी कुणाचा जन्म 1920 साली झाला. आणि मग जरी समजा त्यांच्या जन्मशताब्दीवरच्या वर्षावरती जरी प्रश्न नाही विचारलं, तर त्यांचं महाराष्ट्राच्या आता 1920 ला म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य चळवळीत योगदान असणारच. त्यानंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीत किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल किंवा महाराष्ट्राचा विकास असेल त्याच्यात त्यांचं योगदान असणार, प्रश्न येणार. 1920 साली बघा आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ किंवा महान नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं निधन झालं 1 ऑगस्ट 1920 ला. मग आता टिळकांच्या वरती सुद्धा त्यांच्या निधनाला 100 वर्षे पूर्ण झाली. मग अशा वेळेला टिळकांचं जे योगदान आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतलं आणि एकंदरीतच राजकीय प्रगल्भता भारतीय जनतेमध्ये निर्माण करायची, त्याच्यावरचा प्रश्न असणारच. 1920 साली थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम, त्यांचा जन्म 1887 ला झाला होता. 1920 ला त्यांचं निधन झालं. अगदी त्यांना काहीतरी 35-36 वर्षाचं आयुष्य मिळालं. पण त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या तोडीचा तत्कालीन जगामध्ये कोणीही गणितज्ञ नव्हता. मग या श्रीनिवास रामानुजम यांचं निधन 1920 ला झालं, पण त्यांचं गणितातलं जे योगदान आहे त्याच्या संबंधातले काही प्रश्न नाही. मग बरोबर 100 वर्षापूर्वी आपल्याकडं सप्टेंबर महिन्यामध्ये असहकार चळवळ सुरू झाली होती. मग त्या असहकार चळवळीबद्दलचे प्रश्न असू शकतात. म्हणजे 1920 साली घडलेल्या ज्या घटना आहेत, तर त्या सामाजिक कुठल्या, आर्थिक कुठल्या, राजकीय कुठल्या किंवा अगदी शैक्षणिक कुठल्या आहेत, उद्योगधंद्यातल्या कुठल्या आहेत, या सगळ्यांचा जर समजा आपण थोडाफार ज्याला आपण धांडोळा म्हणू किंवा आढावा जर घेतला, तर मला नाही वाटत की इतिहासामध्ये आपल्याला जे काही प्रश्न कुठले येऊ शकतात. सी व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आपण आता काही याच्यात इतिहास तज्ञ व्हायचं नाहीये. आपल्याला काय करायचं, इतिहासावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं काढण्या इतपत इतिहासाबद्दलचं आपल्याकडे ज्ञान असलं पाहिजे. आणि मग ते ज्ञान मिळवताना किंवा जे मिळेल त्याच्या सहाय्याने प्रश्नांची उत्तरं काढायची असतील, तर बाबा ह्या मुद्द्यावरती प्रश्न येणार हे कुठेतरी मला समजून घ्यायला जमलं पाहिजे. आणि दॅट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. आता हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा कसा आहे, इतिहासाचा अभ्यास आपल्याला काय दिलाय, शक्यतो सगळ्या परीक्षा घेतल्या तर इतिहासाचा अभ्यास काय दिलेला आहे, 1857 ते 1947. काही ठिकाणी 1990 आहे, काही ठिकाणी 2000 आहे. मग आपण काय करायचं, एक वर्ष घ्यायचं. समजा आपण बरोबर आता 20 वर्षापूर्वीचं म्हणजे आता सांगितलं 1920 वर्ष घेतलं, तर 1920 मध्ये घडलेल्या सगळ्या घटना काढायच्या आणि त्यांचा अभ्यास करायचा. मग 2100 घटना काढायच्या, 18च्या घटना काढायच्या, 1900 घटना काढायच्या. आणि मग या घटना शक्यतो आपण मगाशी जे 10 मुद्दे दिलेले आहेत, म्हणजे आता अभ्यासक्रमातले आपले हे जे 10 मुद्दे आहेत, एक वर्ष घेतला आणि ह्या 10 मुद्द्याशी संबंधित जर समजा आपण हे केलं, आता ब्रिटिश राजवट घेतली, तर 1920 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल त्या काळातला जो व्हाईसरॉय जो भारताचा होता तो कोण होता हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग त्यांचं योगदान, आणि मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो कायदा झाला त्यातला मॉन्टेग्यू हा भारत मंत्री होता आणि चेम्सफोर्ड हा काय होता, कायदा म्हणजे भारताचा तत्कालीन व्हाईसरॉय होता. मग ह्या लॉर्ड चेम्सफोर्डचं योगदान काय आहे, त्यांनी केलेल्या काय जे असेल तर देणारच. मग 1920 मध्ये कुठला कायदा झाला, तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 19 ला झाला आणि त्यावेळेला सुरू व्हायला लागल्या. मग कुठले करार झाले, कुठला आयोग परिषदा काय कुठल्या होत्या, तर हे सगळं जे आहे तर त्या संदर्भात आपल्याला ते जमायला पाहिजे. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि मग एक एक वर्ष घेऊन आपल्याला त्याची तयारी करता येईल. आजच्या आपल्या चर्चेमध्ये नेहमीप्रमाणे हे सगळे घटक आपल्याला एकत्र चर्चा करता येणार नाहीत. पण आता जसं सांगितलं, इतिहासातल्या तत्कालीन म्हणजे ज्याला कॉन्टेम्पररी हिस्ट्री म्हणतो, म्हणजे आता 2020 च्या संदर्भातली कॉन्टेम्पररी हिस्ट्री काय, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना दादाभाई नौरोजी माहिती असतील. तर आता त्यांची म्हणजे 2020 मध्ये आपण त्यांची 195वी म्हणजे जन्मदिवस साजरा करतो. म्हणजे 195 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला. म्हणजेच ते 18व्या शतकामध्ये. मग कधी, काय असं वगैरे थोडंफार त्यावरचे प्रश्न येऊ शकतात. सरकारने जर समजा एखाद्या इतिहास तज्ञाच्या नावाने कुठला पुरस्कार किंवा काय, आता पंडित मदन मोहन मालवीय त्यांच्यावरती आता अलीकडच्या काळात अगदी एमपीएससीने युपीएससीच्या परीक्षेत सुद्धा प्रश्न त्यांच्यावरती जास्त विचारले गेलेले आहेत. म्हणजेच एखाद्या विषयाची सांगड तिकडे घालायची. तर आता सध्या आपल्याकडे ती करोनाची साथ आहे, पॅन्डेमिक. मग आता तसंच 1897 मध्ये एपिडेमिक डिसीज प्रोहिबिशन किंवा कंट्रोल ऍक्ट आपल्याकडे झाला. आणि मग 1897 मध्ये त्या प्लेगच्या साथीच्या दरम्यान झालेल्या अतिरेक्यामुळं चाफेकर ब्रदरनी रँडचा जो खून केला होता, मग त्या घटनेचा इथं संबंध आपल्याला जोडता येतो. किंवा आता बरोबर 100 वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लू, जगामध्ये पहिल्या महायुद्धात जेवढी मेली नाही तेवढी स्पॅनिश फ्लू मधून मरून गेली होती. आणि 1920 मध्ये हा स्पॅनिश फ्लू आला होता. मग त्या स्पॅनिश फ्लूची साथ भारतात आली. आणि मग भारतात त्या स्पॅनिश फ्लूचा शिरकाव पहिल्यांदा कोणत्या शहरात झाला आणि त्या आजाराचं नाव काय, असा वगैरे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. आणि मग हा आजार जो आला होता स्पॅनिश फ्लू भारतामध्ये, त्यात भारतात सुद्धा त्या काळात जवळजवळ 70 लाख लोक मेली होती. म्हणजे संपूर्ण देशामध्ये 1920 नंतर पुढच्या 3-4 वर्षामध्ये त्याचा प्रादुर्भाव आपल्या देशातल्या सगळ्या शहरामध्ये, गावामध्ये झाला आणि त्याच्यामध्ये जवळ 70 लाखांचा बळी गेला होता. मग हा स्पॅनिश फ्लूची सुरुवात भारतात कोणत्या आजारानं, तर तो मुंबई शहरात पहिल्यांदा आला आणि त्याला बॉम्बे फ्लू म्हटलं गेलं. तर बॉम्बे फ्लूची साथ कधी आली होती? आणि आता तुम्हाला माहित आहे, कोरोनाच्या ह्याच्यातले महाराष्ट्रातले जेवढे केसेस आहेत किंवा भारतातले जेवढे केसेस आहेत, तर त्यांच्यातले जवळजवळ 20,000 केसेस हे फक्त मुंबई एकट्या शहरामध्ये आहेत. आणि मग अशा वेळेला आपल्याला एकंदरीत त्या सगळ्या म्हणजे आता ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यांची इतिहासाशी जर सांगड गाठली तर त्याचा आपल्याला बराच फायदा परीक्षेच्या संदर्भात होऊ शकतो. मग आता थोडक्यात काही स्लाइड्स आहेत माझ्याकडं, त्याच्या याच्यातून आपण चर्चा करूया. आता मी इथं आपल्याला सगळ्यांच्यासाठी एक दुसरी स्लाइड इथं शेअर करतोय. ती दिसते की नाही एवढं मला सांगा. ही स्लाइड दिसते का सगळ्यांना? एनीबडी, एका दुसरा कोणीतरी बोला. दिसत नसेल परत शेअर करतो मी. हो, दिसते. दिसते ना? हो हो. मग आता बघा मी काय केलं की आता अभ्यास करायचा आहे. मग 2020 मध्ये कोणत्या बाबा ऐतिहासिक घटनांचा मी चांगला अभ्यास केला, तर मी राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करतोय, राज्यसेवा मुख्यची करतोय. माझे मग ते 60 आणि 15 असं जर 75 प्रश्न घेतले तर त्या 75 प्रश्नापैकी निदान एक 10-12 प्रश्नांची उत्तरं मला, हे जे काही 20-25 मुद्दे इथं आहेत त्यांचा मी जर व्यवस्थित अभ्यास केला तर उत्तर काढायला, किंवा देर कॅन बी द क्वेश्चन ऑन देम. मग हा सोर्स मला म्हणजे हा काय झाला प्रश्नाचा सोर्स. मग आता इथं काय झालंय, 1920 मध्ये अकाली दल पक्षाची स्थापना झाली. मग 100 वर्षापूर्वी भारतात स्थापन झालेला पक्ष कुठला, परीक्षेत प्रश्न आला तर सरदार सरमुख सिंग चौबल यांनी लाहोरला अकाली दल पक्षाची स्थापना केली होती. मग त्याची कारण काय होती, आणि मग त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकाली चळवळ. मग त्याला बऱ्याच जणांनी नाव दिले सिंग सभा. आपल्याकडं ज्या सामाजिक सुधारणा ज्या आहेत त्याच्यामध्ये ही अकाली दल चळवळ आणि त्यातली सिंग सभेमार्फत चाललेली चळवळ महत्वाची आहे. आणि मग ह्या अकाली चळवळीचं नेतृत्व कोणी केलं होतं तर करतार सिंग झब्बर. मग ही चळवळ का सुरू झाली होती? मग त्याच्यातनं जसं बघा हे 1919 ला भारतामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडात लोक मेली, तर त्यावेळेला ह्या अकाली दल चळवळीनं काय केलं होतं की शीख धर्मियांचे जे गुरुद्वार आहेत त्यांच्यात अतिशय अनागोंदी होती आणि अनैतिक व्यवहार वगैरे बरेच चालायचे. मग अशा वेळेला त्याच्यामध्ये काहीतरी बदल करायला पाहिजे त्याच्यासाठी, किंवा त्याचं जे प्रशासन आहे लोकांच्या ताब्यात आलं पाहिजे, याच्यासाठी ही अकाली दल चळवळ होती. मग सियालकोटचा जो गुरुद्वारा होता पहिल्यांदा अकाली दल चळवळीनं त्या करतार सिंग जब्बरच्या नेतृत्वाखाली ताब्यात घेतला आणि तिथलं व्यवस्थापन लोकांच्या ताब्यात आलं. मग नंतर त्यांनी गुरु नानकांचा जिथे जन्म झाला त्या नानकाना साहेब गुरुद्वाराकडे मोर्चा वळवला. मग तो गुरुद्वारा ताब्यात घ्यायचं ठरवलं. मग तिथला जो जथेदार होता, जो प्रमुख, तर त्यांनी काय केलं होतं, पठाण असे गार्ड तिथे ठेवले होते. आणि त्या पठाण गार्डाने सांगितलं त्यांनी की यांच्यावरती
आत घुसू द्यायचं नाही. आणि मग जेवढे अकाली दलाचे कार्यकर्ते तिथे गेले होते त्यांच्यावर त्या पठाणी सुरक्षा पठाण जे काही गार्ड होते त्या गुरुद्वाराचे रक्षण करणारे त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि जवळजवळ 150 पेक्षा जास्त शिखांना मारून टाकलं. आणि मग त्याला लगेच त्यावेळेला आपल्याकडे असहकार चळवळ सुरू होती. गांधीजींनी मग त्या नानकाना साहेबचा दौरा केला आणि त्यांनी सांगितलं की हा जो जथेदार होता तो डायरपेक्षा जास्त नराधम निघाला. आणि मग आपल्या परीक्षेमध्ये म्हणजे असे काही प्रश्न येऊ शकतात की म्हणजे नानकाना साहेब गुरुद्वारावरती या वर्षीच्या या परीक्षेमध्ये कुठल्या आरटीओ इन्स्पेक्टरची जी परीक्षा झाली त्याच्या चालू घडामोडीमध्ये नानकाना साहेब गुरुद्वारावरती प्रश्न आलाय. आणि तुम्हाला माहिती असेल तो कॉरिडॉर तयार करण्यात आलेला आहे. आणि शीख धर्मियांची सुद्धा म्हणजे गुरु नानकांचे शीख धर्मियांच्या मध्ये सुद्धा आता एक महोत्सव सुरू आहे. मग अशा वेळेला आपल्याला काय करता येतं की तयारी करताना अशा गोष्टीवरती भर द्यायला पाहिजे. मग आता असहकार चळवळ मगाशी सांगितलंच तुम्हाला. मग त्याची सुरुवात ती 4 सप्टेंबर 1920 ला जरी झाली असली तर त्या चळवळीचा ठराव काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनात पारित झाला. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते आणि गांधीजींनी त्यावेळेला सांगितलं होतं की जर मी सांगतो त्या मार्गाने जर चळवळ केली तर एका वर्षात मी स्वातंत्र्य मिळवून देतो. आणि मग परीक्षेत असे प्रश्न येऊन गेलात की गांधीजी कोणत्या चळवळीच्या दरम्यान असं म्हणाल. मग गांधीजींच्या बद्दल अशा काही ज्या चळवळी येत आणि त्यातलं त्यांचं एकंदरीत म्हणजे त्यांची अशी काही काय म्हणतात त्याला ते उद्दिष्ट ठरलेली असायची. आणि मग हा सगळा जो काही भाग आहे त्याच्यावरती त्यानंतर 100 वर्षापूर्वी 1920 मध्ये भारतामध्ये उद्योजकांची असोचॅम नावाची संघटना स्थापन झाली. मग असोचॅमचे उद्दिष्ट काय आहे आणि तुम्हाला माहिती असेल आता आपल्या देशामध्ये जे कोरोनाचं पॅकेज जाहीर झालंय तर त्याच्यामध्ये भारताच्या जीडीपीच्या 10% म्हणजे 20 लाख कोटी रुपये जनतेवरती खर्च केले जाणार आहेत. आणि मग ते करायला पाहिजे त्याच्यासाठीच सीआयआय पेक्षा सुद्धा असोचॅमनी किंवा फिकीपेक्षा सुद्धा असोचॅमनी सध्याच्या पंतप्रधानांना किंवा आपले वित्तमंत्री जे आहेत त्यांच्याकडे मागणी केल्या. मग असोचॅम सध्या सुद्धा चालू असलेली संघटना आहे ती. मग त्या असोचॅमचा लॉंग फॉर्म काय आहे, मग त्याचे संस्थापक कोण होते, सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, मग अगदी चालू घडामोडीमध्ये सुद्धा किंवा अर्थकारणामध्ये सुद्धा त्याचा प्रश्न येऊ शकतो. मग ते बघितलं पाहिजे. नंतर तुम्हाला माहिती असेलच मुंबईमध्येच 20 वर्ष म्हणजे 100 वर्षापूर्वी 1920 ला नामजोशींच्या पुढाकारानं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. मग आता अलीकडच्या काळात परीक्षेत आयटकचे संस्थापक कोण मग ते देतात. त्या आयटक ही अशी संघटना इव्हन टुडे ऑल्सो सध्या सुद्धा 100 वर्षानंतर ती कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नसलेली संघटना आहे. 1945 पर्यंत तिचं भारतीय राजकारणातलं किंवा कामगार चळवळीतलं योगदान प्रचंड होतं. 1949 नंतर 45 नंतर आपल्याकडे जरा ते किसान सभा आली किंवा इंटक आली आणि मग त्यामुळे ते राजकीय पक्षाशी आपल्या कामगार संघटना बांधल्या गेल्या आणि मग त्याच्यावरती आधारित वगैरे प्रश्न येऊ शकतात. मग ते लाला लजपतरायवरती विचारतील. जोसेफ बाप्टिस्ट आणि टिळकांचं काय नातं होतं म्हणजे टिळकांचे स्वीय सहाय्यक सेक्रेटरी म्हणून जोसेफ बाप्टिस्ट होते. त्यांच्या अगोदर टिळकांचे स्वीय सहाय्यक म्हणून बॅरिस्टर जिनानी सुद्धा काही काळ काम केलं होतं. नंतर हे दोघे टिळकांचे वकील सुद्धा होते. आणि मग कुठल्या खटल्यामध्ये जोसेफ बाप्टिस्टांनी टिळकांची बाजू लंडनच्या कोर्टात मांडली असले वगैरे प्रश्न येतात. आणि टिळकांचं निधन 100 वर्षापूर्वी झाल्यामुळे जोसेफ बाप्टिस्टांनी सुद्धा स्थापन केलेल्या आयटक मध्ये त्याला सुद्धा 100 वर्ष पूर्ण असल्यामुळे या दोघांचं जे काही नातं होतं त्यावरती प्रश्न. मग तसंच दिवाण चमनलाल हे कोण होते, मग त्यांचं योगदान काय आहे. नंतर संयुक्त महाराज चळवळीच्या काळामध्ये त्यांनी मुंबई राज्य व्हायला पाहिजे असं ते ठाकूर गँग जी होती का ठाकूर नावाचे जे काही एक गट होता व्यापाऱ्यांचा किंवा उद्योजकांचा त्यातले ते एक महत्वाचे नेते होते. मग इंडियन रेड क्रॉस सोसायटी सुद्धा पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय सैनिकांनी प्रचंड योगदान दिलं होतं. आणि मग अशात जखमी झालेले की जे भारतीय सैनिक होते तर ते रेड क्रॉस सोसायटीनं त्यांची सेवा केली होती. मग भारतात तशी रेड क्रॉस सोसायटी नव्हती. मग पहिल्या महायुद्धानंतर भारतीय सैनिकांचा जगाभरचा पराक्रम बघितल्यानंतर रेड क्रॉस सोसायटीला वाटायला लागलं की रेड क्रॉस सोसायटीचं इंडियन किंवा भारतीय शाखा पाहिजे. आणि आता कोरोनाच्या ह्याच्यामध्ये इंडियन रेड क्रॉस सोसायटी WHO पेक्षा जास्त काम करते. युनिसेफ किंवा युनेस्को यांचं जे योगदान आहे त्याच्यापेक्षा जास्त योगदान सध्या भारतामध्ये इंडियन रेड क्रॉस सोसायटीचं कोरोनाच्या काळामध्ये चाललेलं आहे. आणि मग अशी 100 वर्षापूर्वी जी इंडियन रेड क्रॉस सोसायटी स्थापन झाली त्यावेळेला कलकत्त्याचे त्या काळात असलेले गव्हर्नर आणि तत्पूर्वी व्हाईसरॉय जनरलच्या काउन्सिलमध्ये असलेले एक सदस्य सर विल्यम माल्कम हॅली
यांच्या अध्यक्षतेखाली ती इंडियन रेड क्रॉस सोसायटीची स्थापना झाली. मग आता बऱ्याच वेळेला ते रेड क्रॉस सोसायटीचं ध्येय काय आहे, उद्दिष्ट काय आहे, स्लोगन काय आहे, ब्रीदवाक्य काय आहे, असले वगैरे प्रश्न येणार आणि मग ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर मुस्लिम भारत नावाचे एक वर्तमानपत्र बरोबर 100 वर्षापूर्वी सुरू झालं. आता हे वर्तमानपत्र कुठल्या ते कवी होते मोहम्मद मोझम्मल हक आणि त्यांचा मुलगा उजल हक. या दोघांनी 1920 पासून अगदी 1960 पर्यंत ते काय पाकिस्तानात किंवा बांगलादेशात गेले नाहीत, कलकत्त्यानं सुरू होतं ते. आणि त्याच्यावरचं जसं आपल्याकडे माहिती असेल की आंबेडकरांनी सुरू केलेल्या अनेक वर्तमानपत्रावरती ब्रीदवाक्य म्हणून यांची म्हणजे महात्मा फुल्यांची किंवा आणखी काही लोकांची अशी कबीराचे दोहे असं सगळं असायचं. आणि मग तसं त्या मुस्लिम भारत वर्तमानपत्राच्या हेडलाईनला किंवा ते मास्टर जो असतो त्याच्यावरती रवींद्रनाथ टागोर यांनी मांडलेल्या काही कवितेतल्या काही वाक्य लिहिली जायची. आणि अभिनंद्रनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोरचेच भाऊ, ते चित्रकार होते मोठे आणि ते त्या वर्तमानपत्राशी जवळजवळ त्यांच्या मृत्यूपर्यंत संबंधित होते. मग मुस्लिम भारत हा, आणि तुम्हाला माहित आहे की एखाद दुसरं वर्तमानपत्र ग्रंथ याच्यावरती प्रश्न येतातच. तुम्हाला जे पेपर दिलेले आहेत त्याच्यात बघा जवळजवळ 40 प्रश्न हे वर्तमानपत्र, त्यानंतर ग्रंथ, त्याचे लेखक, संपादक याच्यावरती आलेले आहेत. आणि मग आपल्याला असं एक 100 वर्षापूर्वी सुरू झालेलं वर्तमानपत्र कुठलं भारतामध्ये असं एक. त्याच्यानंतर तत्कालीन म्हणजे 1920च्या काळात तुम्हाला माहिती आहे स्वदेशीचा दुसरा टप्पा आणि ती चतुसूत्री टिळकांनी सांगितलेली होती आणि त्याच्यात मग स्वदेशी. मग अशा वेळेला नुसतं कापड नाही तर आपली कला आणि शिक्षण हे सुद्धा स्वदेशी असायला पाहिजे. आणि मग वाराणसीला त्या काळामध्ये भारतीय कलेचं जतन करण्यासाठी आणि एस्पेशली त्या कलेचं व्यापारीकरण करण्यासाठी म्हणजेच त्या कलेचं मूल्य मिळालं पाहिजे, भारतीय कला ललित कला परिषद सुरू झाली. आणि सध्या वाराणसीला भारत कला भवन ही भारतातली एक सर्वोत्कृष्ट अशी कला संघटना कार्यरत आहे. मग त्याच्यावरती प्रश्न, निजामानं काय केलं होतं, भारतातला पहिला औष्णिक ऊर्जा प्रकल्प हुसेन सागर जो तलाव आहे त्याच्या काठावरती बांधला होता. आणि मग आताच तो 1995ला ते थर्मल पॉवर स्टेशन काढून टाकलं. मग जसं भारतातला पहिला जलविद्युत प्रकल्प आपण म्हणतो दार्जिलिंगला आणि नंतर कृष्णराज वडियारनी शरावती नदीवरती जो बांधला, तसं भारतातला पहिला औष्णिक विद्युत प्रकल्प थर्मल पॉवर स्टेशन ब्रिटिशांच्या अगोदर सुद्धा किंवा टाटा कंपनीच्या अगोदर सुद्धा हा हुसेन सागर थर्मल पॉवर स्टेशन 1920ला निजामाने सुरू केला होता. आणि त्यावेळेचा शेवटचाच निजाम, 7वा निजाम ज्याला म्हणायचा तोच, नंतर ज्यानं त्या जनरल चौधरी पुढे शरणागती पत्करली त्याच निजामाने ही थर्मल पॉवर स्टेशन सुरू केलं होतं. पण सध्या 1995ला ते बंद केलेलं आहे. 74ला तो प्लांट बंद झाला होता. मग असले काही जे प्रश्न असतील, म्हणजे थोडक्यात बघा, इतिहासाचा अभ्यास हा जर जास्त डायनॅमिक बनवला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ह्या 2 बाबी असतात, स्टॅटिक आणि डायनॅमिक. स्टॅटिक ही माहिती पुस्तकातली असणार आणि डायनॅमिक म्हणजे जी तुम्हाला प्रश्न सोडवायला मदत करते ती माहिती, आणि ती सगळी पुस्तकात मिळत नाही. सो रिमेंबर, आपल्याला प्रश्नांची उत्तरं काढताना नेहमी 80-20 रेशो लक्षात ठेवला पाहिजे. 80% पुस्तकातली माहिती वाचली तर परीक्षेत येणारे फक्त 20% प्रश्नांची उत्तरं काढता येतात. याचा अर्थ मी अभ्यास करू नका असं म्हणणार नाही. 80-20 फॉर्म्युलानुसार जो 80% आपला अभ्यास जो पुस्तकातल्या माहितीवरती आधारित आहे त्याच्या सहाय्याने फक्त 20%च. पण समजा आपण त्या 80% अभ्यासाच्या जोरावरती 20% कौशल्य विकसित केलं. मग ते कौशल्य कसलं की द स्किल टू फाइंड आउट द आन्सर. आणि हे जर स्किल आपण जर विकसित केलं, मग आता ते स्किल टू फाइंड आउट द आन्सर करायचं तर काय, तर मुळात मग तुम्हाला ही परीक्षा का घेतली जाते ते माहिती असायला पाहिजे. मग परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्या सहाय्यानं परीक्षक म्हणजे विद्यार्थी जो आहे त्याच्यातले कुठली वैशिष्ट्य पर्सनॅलिटीची तपासली जातात ती माहिती पाहिजे. त्यामुळे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जे असतं किंवा जो प्रश्न तयार केलेला असतो तो आपल्या अधिकारी म्हणून भविष्य काळात आपण काम करण्यासाठी योग्य व्यक्तिमत्वाचे आहेत की नाही हे तपासण्यासाठी, आणि मग व्यक्तिमत्वाच्या त्या पैलूतल्या काही बाबी ज्या असतात तर त्या तपासण्यासाठी असतात. आणि त्याच्यामुळे तिथं बुद्धिमत्ता किंवा स्मरणशक्ती नसणार असं नाहीये, बट इट इज रिक्वायर्ड. पण त्याच्यापेक्षा थॉट क्वेश्चन, तुम्ही विचार किती करू शकता. त्यानंतर सोशल क्वेश्चन, तुम्हाला सामाजिक भान किती आहे, तुमचा अलर्टनेस किती आहे, अवेअरनेस किती आहे. उघड्या डोळ्यांनी जर समजा समाजात घडणाऱ्या घटनांचं आकलन करण्याची जर कुवत तुमच्याकडे आहे की नाही, अशा सगळ्या काही बाबीकडे ते लक्ष असतं. त्यामुळे 80% अभ्यास किंवा माहितीच्या आधारे 20% कौशल्य विकसित केलं
तर रिमेंबर त्या 20% कौशल्याच्या जोरावरती उरलेल्या 80% प्रश्नांची उत्तरं काढता येतात. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने जास्त अभ्यास केला, 5-5 वर्ष त्यांनी परीक्षा दिल्या म्हणून तो पास होईल असं अजिबात नाही. पण एक गोष्ट खरी, त्याने 5 वर्ष अभ्यास केला, परीक्षेतले 20% प्रश्नांची उत्तरं त्याला येणारच. पण त्यानं पास व्हायला ते पुरेसं नाहीये. मग त्याने काय करायला पाहिजे? अभ्यास जरी समजा उलटं सुद्धा असू शकतं. काही विद्यार्थी मी असे बघितले आहेत, 20%च अभ्यास, 80% कौशल्य. उत्तरं त्यांना सगळी काढता येतात. सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू फाइंड आउट द आन्सर इज नथिंग बट टू डेव्हलप सर्टन स्किल्स. तर हा एक भाग झाला. आता दुसरी ह्याच्यातल्याच, ते आता मगाशी आपण 10 मुद्दे बघितले. आता याच्यात बघा, अरविंद घोषचं सगळ्यांना नाव माहिती पाहिजे. मग अरविंद घोषांचा संबंध एका फुटबॉल क्लबसाठी येतो आणि 1920 मध्ये ईस्ट बंगाल FC क्लबची स्थापना करण्यामध्ये सुरेशचंद्र चौधरीला त्यांनी मदत केली होती. आणि सुरेशचंद्र चौधरी कोण होते? तर ते तत्कालीन मोहन बागान नावाचा जो काही फुटबॉल क्लब होता, तर त्याचे ते प्रशिक्षक होते. आणि काही कारणामुळे त्यांनी तो सोडला आणि अशा वेळेला अरविंद घोषनी त्यांना मदत केली आणि मग त्यांना ईस्ट बेंगाल FC असं नाव का दिलं? तर हे संस्थापक यातले जे होते ते सगळे पूर्व बंगालमधनं होते, म्हणून त्याला ईस्ट बंगाल FC असं, FC म्हणजे फुटबॉल क्लब. त्यानंतर 100 वर्षापूर्वी आपल्याला ऑल इंडिया टेनिस असोसिएशनची स्थापना झाली होती आणि सध्या रतन खन्ना आपल्या त्या याचे अध्यक्ष आहेत आणि दिल्लीला त्याचं मुख्यालय प्रश्न येतो. जामिया मिलिया इस्लामिया हा तर सगळ्यांना माहिती आहे. हा एक मुस्लिम समाजातला राष्ट्रवादी असलेला विद्यापीठ किंवा शैक्षणिक समूह आहे. 1920 साली अलीगडलाच पहिलं नाव जे आहे ना, मोहम्मद अली जव्हर, हे ज्येष्ठ मुस्लिम नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बाकीच्या सगळ्यांनी, म्हणजे अबुल कलाम आझाद आले, नंतर झाकीर हुसेन आले आणि बाकीची सगळी माहिती. आणि परीक्षेत अलीगडच्या काळात ह्या 4-5 जणांची नाव होते, त्यातला वेगळा कोण? तर मग हे जामिया मिलिया इस्लामिया जी काही युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आली, त्याची मूळ स्थापना 1920 ला ही झाली होती अलीगडला. आणि अलीगड विद्यापीठ तुम्हाला माहिती आहे, खाली 4 नंबरला नाव दिले. तर सय्यद अहमद खान यांनी अलीगड विद्यापीठ स्थापन केलं. ते विद्यापीठ नव्हतं, त्याला माऊ म्हटलं जायचं, मोहम्मद अँग्लो ओरिएंटल स्कूल. आणि त्याला विद्यापीठ 1920 मध्ये मिळालं. मग परीक्षेमध्ये ते विचारलं गेलेलं आहे, त्यामुळे आपल्याला एकंदरीत जर बघायला गेला ती माहिती असायला पाहिजे. आणि 1920 ला हे जामिया मिलिया इस्लामिया म्हणजे कारण त्या अलीगड विद्यापीठातल्या शिक्षणाचा दर्जा आणि त्यावर असलेलं सरकारचं नियंत्रण, आणखी काही बऱ्याच गोष्टी याच्यामुळं तिथे एक मुस्लिमांच्या एक वेगळा प्रवाह आला की नाही, आता एक आपलं वेगळं विद्यापीठ असायला पाहिजे, नुसतं अलीगड विद्यापीठ नको, कारण ते सरकार काय म्हणते तेवढंच ऐकत होतं ते. आणि मग अशामुळे, कारण ते अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे खूप ब्रिटिश धार्जिनी होतं आणि ब्रिटिशांची जी डिवाइड अँड रूल पॉलिसी का झोडा आणि राज्य करा किंवा फोडा आणि झोडा असला जो काही प्रकार होता, ते सगळं ह्या विद्यापीठातनं जन्माला आलं होतं. आणि मग अशा वेळेला राष्ट्रीय मुस्लिमांनी एकत्र येऊन ही अलीगड विद्यापीठाला पर्यायी म्हणून जामिया मिलिया इस्लामिया 100 वर्षापूर्वी स्थापन केली आणि सध्या नजमा हेपतुल्ला त्याच्या व्हाईस चान्सलर आहेत. मग परीक्षेमध्ये असं सगळं विचारलं जाणार आणि मग जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचं भारतीय स्वातंत्र्य चळवळीबरोबरच एकंदरीत भारताच्या काय म्हणतात शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान आणि विशेषतः मुस्लिमांच्या शैक्षणिक क्षेत्रातलं आणि त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचं जे योगदान आहे त्याच्यावरती प्रश्न येणार आणि त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याबद्दलचे नेते. मग त्याच काळात 1920 ला लखनौ विद्यापीठाची सुद्धा स्थापना झाली. तर आता हे 5 घटना दिलेत, मग अशी एक 10 बघितल्या, 15 अजून काही घटना आहेत. मग इथे बघा ते ज्या लोकांचं निधन आणि ज्या लोकांचा जन्म, मग आता मग सांगितल्याप्रमाणे बाळ गंगाधर टिळकांचा मृत्यू झाला 1 ऑगस्टला. मग त्यांचा मृत्यू कुठं झाला असा सगळा प्रश्न आलेला आहे. मग त्यांचे जे पुण्यातले असले तरी मुंबईमध्ये मृत्यू झाला आणि त्यांचा जो पुतळा आहे गिरगाव चौपाटी पुढं, तर त्याच ठिकाणी त्या मोहम्मद कसाबला ओळंबे म्हणजे ओंबळे जे आहेत तर त्यांनी पकडलं होतं. आणि मग त्यांच्या तर गिरगाव चौपाटीमध्ये सध्या दोघांचेच पुतळे आहेत. मग एक म्हणजे लोकमान टिळक आणि दुसरं ओंबळे. मग हे असले काही ज्या गोष्टी आहेत ते चालू घडामोडीत सुद्धा सांगण्याची घातली जाते. मग ते श्रीनिवास रामानुजम, त्यांच्याबद्दलची माहिती. त्यानंतर हंटर रिपोर्ट जो होता जालियनवाला बाग हत्याकांडाच्या संदर्भात, तो ब्रिटिश संसदेने स्वीकारला आणि मग त्यावेळेला डायरला काढून टाकण्यात आलं. त्याचं जे काही पेन्शन होती हे वगैरे सगळे ते द्यायचं बंद केलं आणि त्याच्याबद्दलचे प्रश्न. त्यानंतर ज्येष्ठ संगीतज्ञ रविशंकर त्यांच्यावरचा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे, त्यांची जन्मशताब्दी आपण साजरी करतोय. शासनाने याच्यावरती बऱ्याच काही उपक्रम राबवलेले आहेत. त्यानंतर भारताचे एक राष्ट्रपती KR नारायणन,
मग त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतात. मग त्यांचं एकंदरीत भारतीय राजकारणातलं योगदान जे आहे त्याच्यावरचा प्रश्न येऊ शकतो. आणि एकंदरीत जर तुम्ही बघितला तर अशा काही ज्या प्रश्न आहेत जे आहेत तर त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती असायला पाहिजे. शंकरराव चव्हाणांचं मगाशी नाव सांगितलं. पांडुरंग शास्त्री आठवलेंचा सुद्धा 1920 मध्ये जन्म झालाय. तुम्हाला प्राण नावाचा विलन माहिती असेल, त्याचाही जन्म 1920 मध्ये. आय एस झोरचा सुद्धा जन्म 1920 मध्ये. त्यानंतर रेखा जी अभिनेत्री आहे तिचे वडील गणेशन, जेमिनी गणेशन, त्यांचा सुद्धा जन्म त्या 1920 मध्ये झालेला आहे. तर सांगायचा माझा उद्देश असा आहे की अभ्यास आपला हा अशा प्रकारे डायनॅमिक असायला पाहिजे. आता बघा, ह्या सगळ्या इतिहासातल्या 10 घटनाच्या भोवती फिरणारा, ज्याला आपण म्हणू की स्केलेटन ज्याचं आपल्याला तयार करता येतं, असा विषय कुठला? मग तो म्हणजे ब्रिटिशांनी केलेलं, भारतावर राज्य करण्यासाठी ब्रिटिशांनी केलेले कायदे. मग त्या कायद्यांच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले किती वर्ष? तर खचून 190 वर्ष. मग त्यातलं 1757 ते 1857 100 वर्ष जर धरली तर ती ईस्ट इंडिया कंपनीच होती. आणि 57 ते 47 पुढची 90 वर्ष धरली तर ती ब्रिटिश संसदानी त्या काळातली तो इंग्लंडचा राजा किंवा जी कोण राणी सत्तेत असायचं, रॉयल फॅमिली, तर त्यांनी भारतावरती राज्य केलं. मग पहिल्या 100 वर्षामध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात कसं राज्य करावं त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटनच्या संसदेनं कायदे केले आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यापैकी तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल तो 1773चा रेग्युलेटिंग कायदा, त्यानंतर 1780 त्यात बदल झाला, 84चं पिटचं बिल, 93चं परत ते इंडियन चार्टर ऍक्ट 1, त्यानंतर 1813 झाला, 33ला झाला, 53ला झाला, आणि मग 1858ला ते बंड यशस्वीपणे ब्रिटिशांनी मोडून काढलं आणि ईस्ट इंडिया संपली. आणि त्याच्याऐवजी इंग्लंडच्या संसदेचं भारतावरती राज्य सुरू झालं आणि गव्हर्नर जनरल याच्याऐवजी त्याला व्हाईसरॉय म्हणायला लागलं. आणि मग त्यानंतर 1861ला इंडियन काउन्सिल ऍक्ट आला. त्यानंतर 92ला परत दुसरा कायदा. मग 1909, 1919, 1935 आणि 1947 मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या होत्या. मग त्यात मुडीमन समिती होती, सायमन समिती होती, क्रिप्स मिशन आहे, परत मध्ये ती ऑगस्ट डिक्लेरेशन होतं, त्यानंतर ऑगस्ट ऑफर होती, त्यानंतर वेवलचा प्लॅन होता. मग असं सगळं जे काही आहे तर ह्या सगळ्यांनी भारतातलं राजकीय उत्क्रांती होत होत भारतीयांना लोकशाहीचं ज्याला आपण म्हणतो बऱ्यापैकी प्रशिक्षण मिळालं आणि त्याच्यातनं सत्तांतर झालं. दुर्दैवानं फाळणी झाली, पण भारत स्वतंत्र झाला. आणि मग अशा वेळेला हा कायदा का केला गेला कारण माहिती. 1773च्या कायद्याची कारणं जर केली तर आपला 1757 पासून 1773चा इतिहास होतो. आणि मूळ कारण त्याच्यातलं काय होतं तर म्हणजे द्विदल राजपट होते. त्यानंतर 93चा कायदा काय केला त्याची कारण, मग त्या कायद्यातल्या तरतुदी अंमलबजावणी कशी आली, त्रुटी काय झाल्या, त्यावेळेला एकंदरीत मग विरोध कोणी केला आणि मग त्याचा स्वातंत्र्य चळवळीला त्याचा हातभार काय लागला त्याच्याबद्दलची माहिती. आणि मग काही इथं स्लाइड्स आहेत. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जे आहेत, म्हणजे आता आपल्याकडे बघा परीक्षेतले जे 10 मुद्दे आहेत त्याच्यातला हा जो दुसरा मुद्दा आहे कायदे, करार, समित्या, आयोग वगैरे, तर त्याच्यावरती गेल्या वर्षीच्या त्या 200 प्रश्नामध्ये गेल्या वर्षी साधारण ज्याचं की 10-12 प्रश्नच विचारले. मग 1919च्या कायद्यावरती 2-3 प्रश्न आहेत, 1935च्या कायद्यावरती 1 प्रश्न आहे आणि काही थोड्याफार समित्या आहेत. पण जर समजा हे सगळे कायदे 17-18 कायदे आहेत ते व्यवस्थित जर आपण केले तर त्याच्या सहाय्यानं आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं काढायला आपल्याला सोपं जातं. मग आता इथे जर तुम्ही बघायला गेला तर लिहिलंय इथं 73 ते 1935 आणि मग ह्यातले पुढचा जर बघितला तुम्ही तर ऍक्ट पास्ड बाय द ब्रिटिश इन इंडिया. तर इथे तुम्हाला मी जवळजवळ 40 कायद्यांची यादी दिलेली आहे. मग हा कायदा का केला, त्यातली छोटीशी एखादी तरतूद, त्याचा परिणाम काय झाला आणि तो होण्यासाठी कारणीभूत कोण होतं याच्याबद्दलचं माहिती. मग आता हिंदू पर्सनल लॉ 1772ला आणि त्याला गुंटू ऍक्ट सुद्धा म्हटलं जातं आणि ते ईस्ट इंडिया कंपनीच्या कारखान्यानं लंडनमध्ये छापला होता. त्यात काय नेमकं होतं तर आपल्या ऍक्ट सुरुवातीला संस्कृतमध्ये होते, मनुस्मृती थोडक्यात. मनुस्मृती आणि संबंधित हिंदू धर्माचे जे व्यक्तिगत कायदे आहेत तर ते सगळे संस्कृतमध्ये होते. मग ते हिंदू पंडितांनी पर्शियन भाषेत ट्रान्सलेट केले. पर्शियन भाषेमध्ये इंग्लिशमध्ये ते ट्रान्सलेट ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलं आणि मग त्याला गुंटू ऍक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि अलीकडच्या काळात त्या गुंटू ऍक्टची जी काही पानं होती लंडनच्या म्युझियम मधली, तर ती पानं काय म्हणतात त्याला ते संरक्षण करण्यासाठी त्याच्यावरती प्रक्रिया करण्यात आली होती, म्हणून ती बातमी पेपरमध्ये होती.
मग त्यामुळे आपल्याला ते 1772चा तो झाला. नंतर रेग्युलेटिंग ऍक्ट सगळ्यांना माहित आहे. पिटचे इंडिया ऍक्ट. आता पिट कोण होता, तर तो इंग्लंडचा तत्कालीन पंतप्रधान. आणि झालं होतं काय, की अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध त्या काळात नुकतं संपलं होतं आणि त्यावेळेला ब्रिटिश सेनेचा सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस होता. आणि कॉर्नवॉलिसच्या नेतृत्वाखाली अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात ब्रिटिशांचा पराभव झाला. मग सगळं ब्रिटिश निघून आले अमेरिकेतनं याला. आणि मग ईस्ट इंडिया कंपनीचाच भागीदार किंवा शेअर्स असलेला जॉर्ज पीट त्या काळामध्ये लंडनचा किंवा इंग्लंडचा पंतप्रधान होता आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस त्याचा मित्र होता. मग ईस्ट इंडिया कंपनी आता त्यांची वसाहत अमेरिका त्यांच्या ताब्यातनं गेली. मग आता भारताची जी वसाहत ईस्ट इंडिया कंपनी पुढे नेते ती इंग्लंडची मोठी वसाहत झाली पाहिजे. मग त्यासाठी तर काय करण्यासाठी चांगली लोक पाठवायला पाहिजे. मग हा जो सेनापती होता ब्रिटनचा अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातला लॉर्ड कॉर्नवॉलिस, मग त्याला सांगितलं की तू जातोस का बाबा तिकडं. मग तो तयार झाला. पण त्यांनी सांगितलं की 1773च्या कायद्यात गव्हर्नर जनरलला तुम्ही जे कमी अधिकार दिलेत त्याच्याऐवजी जादा अधिकार दिले, व्हेटो पॉवर जर मला दिले तर मी जाणार. आणि मग त्या व्हेटो पॉवर आणण्यासाठी तो 1784चा पिटचा कायदा आला आणि 1773च्या कायद्यात त्यांनी बदल केला होता. आणि मग वॉरन हेस्टिंगला जो त्रास झाला तो कॉर्नवॉलिसला झाला नाही, प्रशासकीय त्रास. आणि मग कॉर्नवॉलिस आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तो भारतात 2 वेळा आला. मग त्याच्यानंतर भारतात आल्यानंतर दुसऱ्यांदा गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर त्या काळात भारतपेक्षा ते बंगालच भाग होता. बंगालमध्ये गव्हर्नर जनरल दुसऱ्यांदा तो आला 1805ला. त्यावेळेला गाझियाबाद इथं त्याचं ते कॉलऱ्यानं निधन झालं. हे सांगायचं कारण काय, तर एखाद्या आजारानं एखादा राज्यकर्ता मरण पावतो आणि कोरोनाच्या काळामध्ये अशा घटना जगभर घडत आहेत. तर अगदी भारतात ईस्ट इंडिया कंपनी राज्य करत असताना 1805ला तत्कालीन भारताचा म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी राजधानी कलकत्ता होती त्याचा जो गव्हर्नर जनरल होता तो कॉर्नवॉलिस गाझियाबाद दिल्लीजवळ गेला असताना तिथलं पाणी पिऊन कॉलऱ्याने तिथल्या तिथं मरण पावला आणि त्याचं तिथं थडगं बांधून ठेवलेलं. आणि बरीचशी असली प्रश्न आलेले. मग अशी जी काही माहिती आहे सांगड घालत गेला तुम्ही फायदा होतो. मग चार्टर ऍक्ट 1793, मग त्या का करण्यात आला, तरतुदी काय होत्या, मग त्यावेळेला कोण होता. मग तसंच आता दर 20 वर्षांनी बदलत गेलेलं आहे ते. मग बेंगाल रेग्युलेशन ऍक्ट 1818 झालाय. प्रतिबंध कायदा 29चा आहे. त्यानंतर ठग आणि डकॉटचा सप्रेशन 36चा. गुलामगिरी प्रतिबंध कायदा 43चा. मग हा कुणी केला, गव्हर्नर जनरल कोण होता, मग लॉर्ड ऑकलंड होता की हार्डिंग वन होता, असले वगैरे प्रश्न विचारले जातात. कास्ट डिसॅबिलिटी म्हणजे अस्पृश्यता निवारण कायदा आता आपण म्हणतो की आपल्याकडे अॅट्रॉसिटी कायदा आहे. 2019ला त्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला किंवा तो मूळ कायदा 1889चा. PSIची किंवा इतर कुठल्या परीक्षांची तयारी करत असाल तर ह्या सगळ्या कायद्याचं मूळ जे आहे कास्ट डिसॅबिलिटी ऍक्ट 1850चा. आणि मग त्यासाठी काम करणारी जी काही यंत्रणा होती तर ती ब्राह्मण समाजाची. आणि मग असा हा सगळा जो काही भाग आहे थोडं हे केलं तर हे 10 कायदे झाले. पुढचे 10 कायदे बघितले तर पंडित विद्यासागर यांच्या पुढाकारामुळे झालेला तो हिंदू पुनर्विवाह कायदा 1856. आणि मग त्याला आपल्याकडचे नाना शंकर सेठ यांनी त्याच्यात योगदान दिलं होतं. मग त्याच्यावरती आधारित प्रश्न येतात. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे 58चा कायदा, त्यात ईस्ट इंडिया कंपनीची राजवट गेली आणि मग ते भारत मंत्री आलं, भारत मंडळ आलं. मग त्या दोघांची कामं काय होती. त्यानंतर सध्या भारतामध्ये जेवढ्या NGO आहेत, जेवढ्या शाळा चालतात, जेवढ्या चॅरिटी करणारी कामं आहेत तर त्यांच्यासाठी सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 करावंच लागतं. आता PM केअर फंड बद्दल चर्चा चाललेली आहे. अनेकांचं म्हणणं आहे की PM केअर फंड इज नॉट अ स्टॅच्युटरी बॉडी. इट हॅज बीन जस्ट स्टार्टेड बाय द प्राईम मिनिस्टर. इट डझंट हॅव एनी लेजिस्लेटिव्ह ऑर द कायदेशीर त्याला काहीच नाही. सो इट शुड बी रजिस्टर्ड अंडर 1860 ऍक्ट किंवा ऍटलीस्ट द ऍक्ट कॉल्ड द बॉम्बे चॅरिटी ट्रस्ट असल्या कुठल्या तरी कायद्यात करायला पाहिजे. मग असे काही जे कायदे आहेत जे कायदे अजून सुद्धा आणि IPC तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे PSI मुख्य परीक्षेवर त्याच्यावरती 5 ते 10 प्रश्न येतातच आणि अगदी ESIच्या परीक्षेमध्ये सुद्धा त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. मग ते थोडं आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर फ्रंटियर्स क्राईम रेग्युलेशन ऍक्ट 1860चा. मग त्याच्या काय नेमकं होता तो त्याच्याबद्दलची माहिती. त्यानंतर भ्रूण हत्या प्रतिबंध कायदा. आता आपल्याकडे त्याच्याबद्दलचे PCPNDT वगैरे कायदे आहेत. तर PCPNDTची सुरुवात ब्रिटिशांनी अगोदर केली होती आणि स्त्री भ्रूण हत्या 1870ला झाला होता. आणि हे कायदा करायला जो समाजसुधारक पुढे होता तो म्हणजे आनंद मोहन बोस. आणि मग त्यांचा नव ब्राह्म समाज हा सगळा जो काही भाग आहे माहिती पाहिजे. त्यानंतर क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट गुन्हेगार जाती कायदा. त्या कायद्यातल्या तरतुदी अजून म्हणजे काही वेळेला वापरल्या जातात. 1952ला तो कायदा भारतातनं रद्द झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा 5 वर्ष चालू होता तो.
आणि मग ज्याला आपण DTNT म्हणतो ना, डिनोटिफाईड ट्राईब्स, तर NT गटातल्या सगळ्या जाती किंवा डिनोटिफाईड ट्राईब जे आहेत, तर त्यांच्यासाठी 1871चा कायदा तो लागू होता. मग त्याच्या तरतुदी काय, तो रद्द झालेला आहे, मग त्याच्याबद्दलची माहिती. मग IPC आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, किंवा तो ख्रिश्चनांच्या बद्दलचा कायदा आहे. त्यानंतर ईस्ट इंडिया स्टॉकच्या याच्याबद्दल. मग असं जर तुम्ही बघायला गेला, मग ते काही झाले. मग आणखी परत 10 कायदे, मग अजून परत 10 कायदे. असं जर तुम्ही बघत गेला, प्रत्येक एक साधारण 30-40 वर्षात ब्रिटिशांनी केलेले एक 10 कायदे चार्ट तयार केला. तो कायदा तयार करण्यात केला त्यावेळेला व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल कोण होता, कुठल्या भारतीयाने त्याच्यात हे केलं. म्हणजे आता गेल्या वर्षी एक प्रश्न आला होता की हा जो 1919चा कायदा आहे ना, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919, तो तयार करण्याला त्या मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्डला कोणत्या भारतीयांनी मदत केली. आणि मग तेज बहादूर सप्रू. तर ते मदत त्यांनी तशी केल्यामुळं त्या तेज बहादूर सप्रूंना सर ही पदवी देण्यात आली होती. आणि भारतीय राजकारणात तेज बहादूर सप्रूंचे योगदान फार मोठं आहे. म्हणजे त्यांचा स्वतःचा एक पक्ष होता लिबरल पार्टी. मग त्या लिबरल पार्टीचे प्रमुख म्हणून तिन्ही ज्या ह्या आहेत ना, त्या गोलमेज परिषदा 1930-31-32ला, तर ते गेले होते. तेव्हा पुन्हा करार करण्यासाठी गांधीजींचे प्राण वाचावेत, आंबेडकरांना कन्व्हिन्स करणं आणि हे करणं, त्याचं काम सुद्धा तेज बहादूर सप्रूंनी केलं होतं. लॉर्ड लिनलिथगोनी त्या तेज बहादूर सप्रूच्या अध्यक्षतेखाली भारतातला पहिला बेकारी कायदा, म्हणजे बेकार आयोग, ज्याला आपण अनएम्प्लॉयमेंट कमिशन, हे भारतीयच्या नेतृत्वाखाली तेज बहादूर सप्रूच्या याच्यात केलं होतं. तेज बहादूर सप्रूना अगदी 1905-6 वर्षापासून सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, व्हाईसरॉय जनरल काउन्सिल या सगळ्यामध्ये सदस्यत्व देण्यात आलं. 1920 ते 1923 पर्यंत 3 वर्षे सलग ते डॉक्टर आंबेडकरांच्या अगोदर गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय जनरलच्या काउन्सिलमध्ये कायदा मंत्री होते. तर असा हा सगळा जो भाग जो आहे, मग एखादा कायदा घ्यायचा, त्याच्याशी संबंधित जो बातम्या बघायच्या, आणि खूप त्याचा आपल्याला म्हणजे इतिहास जर समजा आपल्याला खऱ्या अर्थानं जर लक्षात ठेवायचा असेल, नुसत्या इथल्या जर सनावळ्या कायद्यांच्या बघितल्या तर 40 कायद्यांच्या सनावळ्या आहेत. मग त्या सनावळ्याच्या अगोदर 1 वर्ष, नंतर 1 वर्ष, आणि त्या कायद्याचं वर्ष, त्या तिघांच्या बद्दलची जर योग्य सांगड घातली तर इतिहास आपल्या डोळ्यापुढे जिवंत उभा राहतो. आणि मग मगाशी जे सांगितले मुद्दे ना तुम्हाला, की असं तुम्हाला एकत्र कुठे मिळणार नाही, पण कंपायलेशन आपण करत असताना आपल्याकडे असं ते स्केलेटन तयार झालं पाहिजे, ढाचा तयार झाला पाहिजे. आणि एकदा ढाचा तयार झाला की मग त्याच्यातून तुम्हाला एलिमिनेशन करताना जे बऱ्यापैकी ते रॅशनल किंवा लॉजिकल रिझनिंग जे करायचं इतिहासातल्या प्रश्नांची अचूक उत्तरं काढण्यासाठी ते जमायला लागतं, तर ते सोपं जातं. आणि परत मग 1924 पासून 1947 पर्यंत, मग आता हे काही अशा स्लाइड्स आपल्याकडे आहेत. आणि मग जर समजा तुम्ही अशा ह्या काही गोष्टी जर बघत गेला तर त्या ह्याच्यातनं, म्हणजे आता 1773चा कायदा का झाला, का करण्यात आला, असा मी नाही केलं काही, पॉपअप होतं जर फक्त. तुम्ही बघितला तर त्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात. आणि आता काय आपल्याकडे थोडा वेळ कमी असल्यामुळे हे सगळे काही मी आपल्यापर्यंत इच्छा असून सुद्धा आय माइट नॉट बी एबल टू डिस्कस ऑल दोज थिंग्स. आणि मग मी एकटाच बोलण्यापेक्षा तुमच्यापैकी कुणाला काही जर शंका असतील तर त्या विचारा, मग त्याची उत्तरं देणं हे मला खूप बरं वाटेल. तत्पूर्वी मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. असे सगळ्या कायद्यांच्या बद्दलचे असे स्लाइड्स आहेत, अशा एक 40-50 स्लाइड केल्या आणि तेवढं जर केलं तर दॅट इज मोर दॅन इनफ टू पास एनी एक्झामिनेशन. बघा, बऱ्याच जणांना आपल्याला माहिती नसतंय की भारत नेमका कसा दिसायचा. तर जर समजा आपलं ब्रिटिश भारत ज्याला म्हणतो, तो 1930 मध्ये ब्रिटिश भारताचं नकाशा हा अशा प्रकारचा होता. आणि त्या काळामध्ये मागच्या लेक्चरमध्ये मी बोललो त्याप्रमाणे भारतामध्ये 11 प्रांत होते. या 11 प्रांतामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी झाली आपल्याकडली, तर मुंबई प्रांत हा अशा प्रकारचा होता. आणि मुंबई प्रांत असा दाखवला आहे तर त्याच्यात तुम्हाला हे सुद्धा दिसेल. तर हा सगळा कराची आणि सिंध प्रांताचा भाग. तर सिंध आणि मुंबई प्रांत म्हणजेच हा इथं गोवा, आणि इकडं ते ग्वादार बंदर आहे. तर ग्वादार ते गोवा हे सगळं 1935 पर्यंत मुंबई प्रांतामध्ये होतं. मग 1935चा कायदा झाला आणि त्यातनं प्रांत आणि त्याच्यातून मग बलुचिस्तान असं सगळं वगैरे वेगळं झालं. तर अशा काही ज्या गोष्टी आहेत, तर समजा तुम्ही लक्षात ठेवायला लागला तर, किंवा ते मद्रास प्रांत म्हटलं तर आपल्यापैकी सगळ्यांना वाटतं की आता जेवढं चेन्नई दिसते किंवा तामिळनाडू दिसते तेवढंच,
तेवढं तसं नव्हतं ते. तर हा कन्याकुमारी पासून अगदी तिकडे गोव्यापर्यंत सुद्धा होता. पूर्व म्हणजे पश्चिम किनारपट्टी आणि तिकडे अगदी ओरिसापर्यंत, म्हणजे ओरिसाचं जे नॉर्दर्न सरकार होतं त्याच्यापर्यंत होता. मग असं हे जर समजा काही नकाशाच्या स्वरूपातनं, कारण इतिहासाची तयारी करताना नेहमी विशेषतः प्राचीन आणि असताना नेहमी आपल्याकडं इतिहासाच्या अशा काही नकाशे किंवा त्याची आपल्याकडे यादी असलीच पाहिजे. आणि मग त्या ह्याच्यातनं बऱ्याच गोष्टी म्हणजे सोप्या जातात. इथे एक महत्वाची गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचं असं आहे की अभ्यास करताना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात ज्याला आपण प्रॉडक्टिव्ह स्टडी म्हणतो, म्हणजे मी जे वाचले त्याचा मला परीक्षेत उत्तर काढायला फायदा झाला पाहिजे. हा प्रॉडक्टिव्ह स्टडी करत असताना तुम्ही संदर्भ पुस्तकं वाचताय, करा, ते करू नका असं मी म्हणणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं जे आहे क्लासिफिकेशन आणि कंपॅरिझन. म्हणजे जे काही आहे तर आलेले प्रश्न, दिलेला अभ्यासक्रम, वर्गीकरण करून कुठल्या व्याप्तीपर्यंत त्याच्यावरती प्रश्न येतात ते बघायचं, काठिण्य पातळी त्याची किती असते ते बघायचं. आणि ते करत असताना एखाद्या विषयातल्या संकल्पना दुसऱ्या विषयाच्या प्रश्नांची उत्तरं काढायला कशा वापरायच्या. सो दॅट इज कॉल्ड एज अ कंपॅरिझन. म्हणजे कंपॅरेटिव्ह अप्रोच आणि क्लासिफिकेटरी अप्रोच जर लक्षात ठेवला तर मग अभ्यास जरी समजा तुम्ही 2-3 तास जरी रोज केला तरी सुद्धा कितीही व्याप्ती अभ्यासाची असली आणि कसाही अवघड प्रश्न आला त्या परीक्षेमध्ये पास व्हायला, आपण मागच्या वेळेस सुद्धा सांगितले मी की 2019 मध्ये ज्या 22 परीक्षा झाल्या त्यातलं सगळ्यात कमी मेरिट हे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचं गेलं होतं. 100 पैकी 13 मार्क पडलेला इंजिनियर सुद्धा मुख्य परीक्षेला पात्र ठरला होता. अर्थात तिथं मगाशी त्याचं कारणच जागा जास्त होत्या. दुसरं जे आहे सगळ्यात हायेस्ट मेरिट ESIचं गेलं होतं. एक्साईजचा जो सब इन्स्पेक्टर आहे त्याच्या पूर्व परीक्षेचं मेरिट 100 पैकी 62 पर्यंत गेलं. सो इफ यू सी द रेंज इज फ्रॉम 13 to 62. आणि काही इंजिनियर ह्या सगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत. आता इंजिनियर नसलेले पण सगळ्या परीक्षा देऊ शकतात. त्याच्यातलं सगळ्यात कमी मेरिट गेलं होतं ते PSIचं 45. मग PSI पूर्व 45 आणि ते 62. मग तो रेंज सुद्धा तुमच्या लक्षात आला. मग आता हे 45 ते 62च्या दरम्यान मार्क पाडणारी महाराष्ट्रात किती पोरं आहेत. आता जर तुम्ही बघायला गेला सगळी जी काही आकडेवारी आहे तर आयोगाकडे असे प्रत्येक परीक्षेसाठी प्रोफाईल भरलेल्या पोराची सगळी संख्या एकत्र घेतली तर ती एक साधारण 30 लाखापर्यंत जाते. पण त्याच्यामध्ये डुप्लिकेशन बरंच असतं. आणि मग अशा वेळेला जर समजा आपण एखाद्या परीक्षेसाठी घेतलं तर त्या वेळेला म्हणजे आता राज्यसेवा असेल तर 1.25 लाख 2 लाख पोरं येतात. मग त्यातला ओपन कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षीचं गेलेलं मेरिट जे आहे जर पर्सेंटेज याच्यामध्ये बघायला गेला तर ते साधारण 52 ते 53% आहे. थोडक्यात इथं काय आहे की 50 ते 60% मार्क पाडावे लागतात. आणि 50 ते 60% मार्क पाडायचे असतील तर त्याच्यासाठी प्रॉडक्टिव्ह स्टडी आणि त्या प्रॉडक्टिव्ह स्टडीमध्ये काही अपरिहार्य प्री रिक्विजिट ज्याला आपण म्हणतो त्या असतातच. मग त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय की काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, म्हणजे पाहिजेतच. तिथं पाठांतर म्हणा किंवा चार्ट तयार करणं म्हणा किंवा स्केलेटन तयार करणं म्हणा, काही लोक त्याला मायक्रो नोट्स म्हणतील, काय म्हणतील, जे म्हणायचं ते म्हणा, पण त्या काही गोष्टी तुम्हाला ह्या केल्या पाहिजेतच. आता ह्याचं किती मगाशी सांगितलं त्याच्याप्रमाणे 80% आणि 20%. अशा केलेल्याचा उत्तर काढण्यासाठी फक्त 20%च फायदा होतो. आणि त्याच्यामुळं हे 20% म्हणजे हा पाया जरी असला तर त्या पायाचा प्रभाव किंवा वापर किंवा उपयुक्तता, युटिलिटेरियन व्हॅल्यू जी आहे ती ओनली 20%. पण रिमेनिंग 80% ची उत्तरं काढायला तुमच्याकडे कौशल्य किंवा स्किल पाहिजेच. सो यू हॅव टू डेव्हलप दॅट पर्टिक्युलर स्किल. आणि मग ते स्किल डेव्हलप करायचं म्हणजे भारावर पुस्तकं वाचण्यापेक्षा आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्गीकरण आणि तुलनात्मक करून स्वतःचं मटेरियल तयार करायला शिकलं पाहिजे. आणि या सगळ्याचा बघा स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा त्याला गीता म्हणा, भागवत गीता, जे काही म्हणायचं ते म्हणा, ते सगळं म्हणजे त्या आयोगाने गेल्या काही वर्षात विचारलेल्या प्रश्नांची यादी. आणि मग असं मी तुम्हाला चालू घडामोडीचे 400 प्रश्न दिले 2019 मध्ये येऊन गेलेले. मग त्याचं कसं करायचं ते सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण राज्यशास्त्र घेतलं, त्याच्यामध्ये आपण अर्थव्यवस्था घेतलेली आहे आणि आज इतिहास घेतलेला आहे. आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यातले नुसते जर समजा तुम्ही टॉपिक, आज आपण इतिहासामध्ये 10 टॉपिक घेतले, राज्यशास्त्रामध्ये जवळजवळ काहीतरी आपण 17 टॉपिक घेतले होते, अर्थव्यवस्थेमध्ये आपण जवळजवळ काहीतरी 12 टॉपिकला गेलो, चालू घडामोडीमध्ये काहीतरी 16 टॉपिक होते. आणि मग त्यातनं परत आलेले मुद्दे आणि परीक्षेत त्याच्यावरती येऊन गेलेले प्रश्न आणि त्या दोघांचे तुम्ही कंपॅरिझन करायला लागला फायदा होणार.
मग इतिहासातली जर समजा तुम्ही संयुक्त महाराज चळवळ वाचली तर त्याचा फायदा तुम्हाला राज्य निर्मितीच्या बाबत जे प्रश्न पेपर 2 मध्ये येतात होणारच आहे तिथं. मग इतिहासातलं जर समजा तुम्ही ते शेतीबद्दल ब्रिटिशांची धोरणं वाचली तर त्याचा फायदा अर्थव्यवस्थेतल्या प्रश्नांची उत्तर काढायला होतोयच. म्हणजे असंच आहेच ते. आणि सो पेपर 3 तर काय झालेलं आहे, उरलेलं म्हणजे पेपर 3रा जो आहे मुख्य परीक्षेतला, उरलेल्या तिन्हींचं एकत्रीकरण ते आहे. आणि मग अशा पद्धतीनं जर समजा आपला अप्रोच ठेवला, आय थिंक दॅट विल बी व्हेरी गुड थिंग टू पास दिस एक्झाम. मला वाटतं की आज आपण इथेच थांबूया. आणि तुम्हाला जर समजा कोणाला काही प्रश्न विचारले तर विचारा. आणि मग परत आपलं पुढच्या बुधवारी लेक्चर जे असेल तर ते एन्व्हायरमेंट वरती आहे. आणि ही जे आपल्या सिरीज मधलं हे आजचं 5वं पुढचं ते 6वं लेक्चर असेल. असं एक करून साधारण या असे मला वाटतं की ते आमच्याकडे ते 12 मुद्दे किंवा 12 विषय आम्ही ठरवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर एक परीक्षा घेऊन काही विद्यार्थ्यांनी आता मागणी आमच्याकडे अशी केली होती की अभियांत्रिकी पूर्व परीक्षाची जी जाहिरात जी आलेली आहे, आता थोडी ती पुढे गेलेली असली तरी ती परीक्षा होणारच. मग त्याची तयारी कशी करावी असा प्रश्न होता. तर त्या संदर्भात आम्ही एक वेगळं लेक्चर त्याच्यासाठी ऑर्गनाईज करतोय. सो यू कॅन जॉईन फॉर दॅट. तत्पूर्वी तुम्हाला काही जर काही विचारायचे असतील प्रश्न कोणाला, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन आस्क मी द क्वेश्चन. कोणाला काही विचारायचा प्रश्न? हा, आपल्याला कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा, मी उत्तर देईन. जरी अगदी समजा तुम्हाला ते हे करायचं नसेल तर चॅटवरनं 2 आहेत प्रश्न. सर याच्यात त्यांनी विचारले एकाने, सर इकॉनॉमिक महाराष्ट्र हिस्ट्री कायदेसाठी बुक सांगाल का प्लीज. ओके. आणि दुसरा एक प्रश्न आहे, बुक सांगा अँड इंग्लिश मेड असंही विचारलेलं आहे. मी त्या मुलांचा आमच्याकडं ईमेल आयडी आहे तर त्याच्यावरती जी आमच्याकडे जी लिस्ट आहे ती पाठवून देऊ त्यांना. आय डोंट थिंक दॅट विल बी एनी प्रॉब्लेम. तर हे करू, उत्तर पाठवून देऊ. बरं, काही प्रश्न विचारायचे आहेत याची तुम्हाला ती लिस्ट मिळेल. सो दॅट वोंट बी एनी प्रॉब्लेम. एनी अदर क्वेश्चन? ओके. सो थँक्यू व्हेरी मच. आणि मग आपण पुढच्या लेक्चरच्या वेळेला परत भेटूया.